आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. एसटीमध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे, एसटीमध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे. बंजारा एकजुटीचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. अरे आज कोण म्हणता देत खऱ्या अर्थानं नाही? मला सगळ्या मीडियासमोर एक गोष्ट सांगायची आहे. बंजारा समाज एसटी मधल्या आरक्षणासाठी आज एवढा आक्रमक झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आमची चिंतन बैठक झाली पाठीमागच्या काळामध्ये आणि आज काही ठराविक कार्यकर्त्यांची नियोजनासाठी बैठक होती. या नियोजनाच्या बैठकीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी एकमताने 15 तारखेची तारीख फायनल केलेली आहे आणि 15 तारखेला आमचा समाज एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या नियोजनामध्ये प्रत्येक तालुक्यातून आपल्या बीड जिल्ह्याच्या 11 तालुक्यातून बंजारा समाज राहतो आणि त्या 11 तालुक्यातल्या बंजारा समाजाला इथं येण्यासाठी प्रत्येक तांड्यावर नियोजन झालेलं आहे आणि ते झालेलं नियोजन आम्ही सगळ्या संयोजक मंडळीला सांगण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो होतो. आदरणीय उत्तम चव्हाण साहेब या ठिकाणी आमचे उपस्थित आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही मीटिंग घेतली आणि ही मीटिंग यशस्वीरित्या पार पडली आणि चव्हाण साहेबांनी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं. मीटिंग कशा पद्धतीने असणार आहे, सगळ्या तरुणांना शिस्तीचं पालन कसं करायचंय आणि या मोर्चामध्ये कुठलाही गोंधळ होणार नाही याच्यासाठी नियोजन करण्यासाठी हे सगळे तरुण या ठिकाणी आलेले होते आणि तशा पद्धतीनं बैठक पार पडलेली आहे आज रेस्ट हाऊस बीड या ठिकाणी. आणि त्या बैठकीचे नियोजनाचे जे काही ठरलेले मुद्दे आहेत ते ठरलेले मुद्दे सगळ्या कार्यकर्त्यांना तालुक्या वाईज देण्यात आलेले आहे आणि तशा पद्धतीनं ते नियोजन पूर्ण करण्यात आलेलं आहे. साधारण किती बंजारा समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी होतील असा अंदाज? बंजारा समाजात प्रत्येक तांड्यात कमीत कमी 2000 ते 5000 चे तांडे आहेत आणि या प्रत्येक घरातून आम्ही ठरवलेलं आहे की जे म्हैसी असतील, बैल असतील, चे चारणारे आमचे म्हातारे कोतारे जे माणसं असतील घरात 1-2 माणसं थांबणार आहेत आणि बाकीचा सगळा समाज आमचा रस्त्यावर उतरण्यासाठी येणार आहे आणि तो मोर्चा लाखोनी इथं दिसेल तुम्हाला की अगोदरच्या काळामध्ये जी गर्दी तुम्ही या ठिकाणी पाहिलेली आहे मराठा मोर्चाच्या काळात ती गर्दी बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा दिसल्याशिवाय राहणार नाही. तो समाज या ठिकाणी येण्यासाठी उतावीळ आहे आणि तो आल्यावर तुम्हाला नक्कीच लाखोच्या संख्येत तुम्हाला दिसेल.